नमस्कार मित्रांनो, माझ्या ई फॉर एन्जॉय या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण आज एका आगळ्या वेगळ्या ठिकाणी आहोत आणि हे ठिकाण म्हणजे द ट्रेन कार्निवल. एक अत्यंत उत्कृष्ट असं वेगळं काहीतरी नवीन घेऊन आपण तुमच्यापर्यंत आज आलेलो आहोत. तर या द ट्रेन कार्निवलला आज व्हिजिट केलेली आहे. आपल्यासोबत आहेत हर्षवर्धन कामटे, या द ट्रेन कार्निवलचे ओनर आणि सर्वेसर्वा. त्यांच्याशी आपण थोडक्यात बातचीत करूयात. नमस्कार सर. नमस्ते. मी शशिकांत जाधव. नमस्ते. मी इंस्टाग्रामच्या रील्स पाहून या ठिकाणी आलेलो आहे आणि माझं गाव तसं इथून दूर आहे, आळंदी. आळंदीवरून मी फॅमिली सहित आज इकडे व्हिजिट करायला आलो. आज संडे, आज गर्दी असेल त्यामुळं मी थोडंसं लवकरच आलो. तर मला जाणून घ्यायचंय की आपलं जे हे द ट्रेन कार्निवल आहे, ही संकल्पना म्हणजे तुम्हाला कशी सुचली? नव्यानं असं वेगळं पण कसं काय झालं? ऍक्च्युली मला तसं पण फूड इंडस्ट्रीमध्ये यायचंच होतं. अच्छा. माझा प्लॅन होताच की मला रेस्टॉरंट वगैरे स्टार्ट करायचं आहे. मग मी त्याच्यावरती रिसर्च करत होतो की ठीक आहे, आपल्याला या लाईनमध्ये यायचं तर आपण याच्यात युनिकनेस काय आणू शकतो. आपल्या महाराष्ट्रात ऑलरेडी युनिक रेस्टॉरंट्स आहेत, पण त्याच्यात सुद्धा आपण असं काही करू शकतो की जे आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेच नाहीये, अच्छा. जे लोकांना आवडेल, की जे पाहण्यासाठी लोक येतील. टेस्ट हा नंतरचा भाग आहे, पण लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी काहीतरी आपल्याला युनिकनेस हवा. बरोबर बरोबर. मग ती युनिकनेससाठी मी असा विचार केला की ठीक आहे, आपण असं काहीतरी म्हणजे कॉन्सेप्ट करू की जिथे ट्रेननी फूड प्रत्येक टेबलवरती सर्व होईल. चव हा भाग नंतरचा तुम्ही प्रेफर केला आणि आपल्याकडे कस्टमर आकर्षित व्हावं, अट्रॅक्ट व्हावं अट्रॅक्ट होण्यासाठी त्याच्यासाठी. जर लोक इथं आले तर ते टेस्ट बघणार आहे. अगदी मग बरोबर, लोकांना बरोबर. इथं बोलवण्यासाठी अच्छा, युनिकनेस हवा आहे. नाही आम्ही सुद्धा इथे आलो ते अट्रॅक्ट होऊनच आलेलो आहोत, कारण माझा मुलगा प्रियांश, त्याला ट्रेन फार आवडते बरोबर. आणि मग ट्रेन आवडते म्हणून वेगळं काहीतरी आम्हाला रील्स पाहताना दिसलं. मग तर आम्ही पण लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी काहीतरी अच्छा. वेगळं हवं. इथं आले तर लोकांना टेस्ट आवडणारच आहे, पण इथे नाही, येण्यासाठी काहीतरी युनिकनेस हवाच ना आपल्याला. अगदी अगदी. आम्ही जो सुरुवातीला स्टार्टर घेतला तो अगदीच टेस्टी होता आणि खूप छान होती चव त्याची. थँक्यू. ट्रेन आली, छान संकल्पना, छान आहे ही. म्हणजे धन्यवाद. ट्रेन आल्यानंतर साहित्य तुम्हाला देऊन पुन्हा रिटर्न जाते. उत्तम आहे. थँक्यू. आणि आता इथे मला वाटतं दोन्ही आहे, व्हेज आणि नॉनव्हेज. व्हेज नॉनव्हेज दोन्ही दोन्ही आहे. दोन्ही. कुठली डिश अशी कस्टमर्सला फार जास्त आवडते किंवा प्रेफर Actually करतात? लोकांनी ना इथे सिझलर्सला खूप प्रतिसाद दिला आहे आपल्याला. अच्छा, बरं. लोकांना सिझलर्स खूप आवडलेत. तसंच नॉन व्हेजच्या मेन कोर्स मध्ये चिकन रान मसाला, चिकन टिक्का मसाला. व्हेज मध्ये आपण टीटीसी स्पेशल पनीर चीज अंडा म्हणून लॉन्च केलेलं आहे. Okay. व्हेज मध्ये लोकांना ते पण खूप आवडलेलं आहे. तसं आपलं मल्टी क्युझिन रेस्टॉरंट त्यामुळे लोकांनी दोन्ही डिशेसला आपल्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. लोकांना टेस्ट पण आवडली आहे. अच्छा, छान छान. आणि जर समजा आमच्या सबस्क्रायबर्सला इथे जर व्हिजिट करायचं असेल तर आता हे लोकेशन जवळ इथून काय आहे, म्हणजे जवळ इथून कुठल्या तुम्हाला ठिकाणी? जवळ पडेल हडपसर पासून आपलं रेस्टॉरंट एक 10 किलोमीटरच्या आसपास आहे. अच्छा. सोलापूर हायवेने स्ट्रेट आल्यावरती थेऊर फाट्याच्या अलीकडे लगेच आपलं हॉटेल ओके, थेऊर फाट्याच्या अलीकडे. अलीकडेच. हो. हडपसर किती किलोमीटर पडते इथून? हडपसर आहे इथून एक 7-8 किलोमीटर. अच्छा, ओके. आणि जवळचं लोकेशन काय असं ओळखू येण्यासारखं? थेऊर फाटा. ओके, थेऊर फाटा. हो, जिजाऊ गार्डन शेजारी. ओके, जिजाऊ गार्डनच्या शेजारी आणि थेऊर फाटा. थेऊर फाटा. थेऊर फाट्याच्या अलीकडे. आणि हायजीन वगैरे एकदम व्यवस्थित दिसते आपल्याला, म्हणजे किचन मध्ये आम्ही मी जाऊन पर्सनली आलो. लक्ष देतो सर त्याच्यावरती. हायजीन वगैरे आम्ही त्याला प्रिफर करतो. म्हणजे प्रत्येक बारीक गोष्टीवरती आम्ही स्वतः लक्ष देऊन ते प्रॉपर सगळं मेंटेन करून देतो. अच्छा. आणि हे जे संकल्पना निवडली किंवा ह्याचा जो पहिला काय स्टडी वगैरे केला होता की काय? ऍक्च्युली सर ह्याची आहे ना, मी पूर्ण टेक्निशियन्स पासून तर सगळी टीम स्वतः त्याचं मॅन्युफॅक्चरिंग सुद्धा स्वतः आम्ही स्टार्ट केलेले. अच्छा, बरं बरं. मीन्स याला अशी आम्ही याच्यात तितकं डीप स्टडी केलाय की ॲज इन आम्हाला याच्या पुढे पण फ्रँचायझी सेटअप देणं वगैरे सगळं सगळं त्या हिशोबाने एक बॅक आहे. एंड टीम पासून तर सगळं सगळं स्वतः आम्हीच रेडी केलेलं आहे सगळं. ओके, मग आणि फ्रँचायझी देण्याचं तुमच्या विचाराधीन आहे, म्हणजे हो तुम्ही हो. देता? म्हणजे याला ॲज इन आम्ही फ्रँचायझी देण्याच्या हिशोबानेच केलेलं आहे की इथून पुढे आपल्याला त्याच्या ऑल ओव्हर महाराष्ट्र तरी फ्रँचायझी द्यायच्याच आहे. ओके, बरं बरं. नाही, संकल्पना छान आहे. आणि हे जे टेक्निशियन वगैरे याचं कुठे, म्हणजे टेक्निकल तुमचे स्वतःचे इंजिनियर? स्वतःचे टेक्निकल सपोर्ट वगैरे सगळं सगळं आपली स्वतःची टीम आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. छान आहे. आणि ग्राहकांना काय सांगाल, आमच्या सबस्क्रायबर्सला तुम्ही काय सांगाल? त्यांना सांगेल 100% येऊन बघा. युनिक कॉन्सेप्ट आहे. Very good. 100% तुम्हाला आवडेल, त्याची जबाबदारी आमची. तुम्ही इथून नक्की. जाताना 100% खुश होऊनच जाणार. म्हणजे गॅरंटी देता तुम्ही? 100% गॅरंटी सर. नाही, छान वाटलं एकंदरीत कस्टमर्सला इथे. सॅटिस्फाय करणं हेच आमचं काम आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. दुसरा एक महत्वाचा प्रश्न असा की आता जे आपण युथ बघतो, युवा पिढी बघतो, ते एकतर सोशल मीडियाच्या माध्यमात गुंतलेले, तर इतर काही कारणास्तव ते विखुरलेले. परंतु तुम्ही, मला असं वाटतं तुमचं वय फार कमी आहे. हो. साधारण एज किती असेल आपलं? आता 25 आहे. ओके. या वयामध्ये म्हणजे तुमचं काय असं करिअरचं ठरवलं होतं का की मला
फॉर एक्झाम्पल एक इंजिनियर व्हायचे, डॉक्टर व्हायचे, असं काही ठरवलं होतं का? नाही, तसं ॲज इन मी बिझनेस मॅनेजमेंट केलेलं आहे आणि Okay. आधीपासूनच माझी इच्छा होती की मला बिझनेसच करायचा आहे. म्हणजे मी असं अच्छा माझं म्हणजे कधी ठरवलं नव्हतं की मला जॉब का काय का काय. अच्छा, मी बरं बरं. ॲज इन मला बिझनेसच करायचा होता. ओके. मग माझा आधीपासूनच प्लॅन होता की बिझनेस करायचा, तर मी काहीतरी युनिक कॉन्सेप्ट, आपल्याला काहीतरी युनिक हवं त्या शोधत होतो. मग ही संकल्पना डोक्यात आली आणि बोललं तसं पण आपल्याला फूड लाईनमध्ये यायचं होतं, तर मग काहीतरी युनिकनेस घेऊन आपण अच्छा. फूड लाईनमध्ये हो, नाही खूप छान आहे संकल्पना, खूप वेगळी आहे आणि अनोखं असं वेगळं काहीतरी बघायला मिळेल. साधारण हे कधी एस्टॅब्लिश केलं आपण? हे एस्टॅब्लिश होऊन झाले 4 महिने झाले. 4-5 अच्छा, महिने. म्हणजे लेटेस्ट नुकतंच लेटेस्ट हो, नवीनच नुकतंच संकल्पना आहे, नवीनच कॉन्सेप्ट झालेलं. नवीनच हो, आहे. हो, 4 महिने झाले. हो. आणि ही आपली पहिलीच ब्रांच का मूळ हो, शाखा फर्स्ट आहे? ब्रांच हीच मूळ शाखा आहे आपली. भविष्यात नक्कीच आपल्या अनेक ब्रांचेस होतील अशी अपेक्षा 100% करतो. धन्यवाद आणि सर. मला तुमचं जेवणाची टेस्ट खूप आवडली. थँक यू. विथ फॅमिली मी या ठिकाणी व्हिजिट केलेले. थँक यू सर. थँक्यू सो मच. छान वाटलं तुमच्याशी थँक यू. भेटून. थँक यू.